स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आरोग्यासाठी उत्तम काय तर घरचं गरम गरम निगुतीने बनवलेलं पारंपरिक जेवण. तर मी काल असं ज्वारी बाजरीची भाकरी, शेपू पालकाची भाजी, जी की रस्सा भाजी, मुगाची डाळ, लाल तिखट, लसूण, जिरं वाटून छान अशी गावाकडच्या पद्धतीने केली होती. तर सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही कृती बघा. एक जाडबुडाची माझी नेहमीची स्टीलची कढई घेतली, जरा बरं तेल घालायचं आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या छान अशा खोडून टाकायच्या आणि थोडंसं जिरं याच्यामध्ये घालायचं फोडणीमध्ये. तसं वाटणाला आपण जिरं, लसूण, लाल तिखट आणि मीठ आणि थोडीशी हळद घेतलंच आहे. तर ते हे वाटण त्याच्यामध्ये टाकलं आणि गॅस बंद करून घेतला. कारण काय होतं, तिखट असतं ते जळून जातं आणि छान असं हे तिखट एकसारखं भाजायचं. भाजल्याने काय होतं, त्याची चव पण छान उतरते आणि मग ती भाजी नंतर त्याला तरण पण छान येतं आणि चवीला पण खूप छान लागते. त्या पद्धतीने छान असं अगदी मंद आचेवर तिखट भाजून घेतलं. नंतर चिरलेली भाजी आणि भिजवलेली डाळ शेपू पालकाची ती त्याच्यामध्ये घातली आणि छान अशी हळूहळू एकसारखी थोडीशी परतवून घेतली, म्हणजे उलटापालटी करून घेतली. कारण ती सांडायचं पण हे असतं आणि मग रिड्यूस झालं की पुन्हा चांगलं हलवता येतं. तर एक पलटी मारून आणि झाकण ठेवून दिली थोडंसं मीडियम टू लो याच्यावरती आणि पुन्हा एक वाफ काढली 2-3 मिनटाची. बघा भाजी रिड्यूस होऊन गेली आणि आता ह्या स्टेजला भाजी छान हलवायची एकसारखी, जेणेकरून तिखट, मीठ, मसाला जो आहे तो भाजीमध्ये छान मिक्स होईल एकसारखा आणि मग त्याच्याने भाजीमध्ये सगळी चव उतरेल, मिठाची, तिखटाची पण, लसणाची, जिऱ्याची. त्या पद्धतीने छान असं हलवून घेतलं आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनटाची वाफ काढून घेतली, जेणेकरून भाजीचा जो अर्क आहे तो उतरतो आणि ती रिड्यूस पण होते. तर या स्टेजला पाणी सुटलं बघा तिला. तर आता पुन्हा थोडंसं हलवून घेतलं आणि बाजूला जे गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये घातलं. आता गावाकडे ही भाजी खूप रस्सा करतात, पण आता आपल्याला थोडंफार चालतं. त्या पद्धतीने जेवढी शिजायपुरती पाणी लागेल तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये घातलं एकसारखं छान असं आणि हलवून घेतलं. मीठ चेक करून घेतलं किती लागेल ते. बघा तिखट छान भाजल्यामुळे त्याला छान असं तरण पण आलं लगेचच. आता ह्या स्टेजला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट छान असा घोटून घालायचा, थोडासा बारीक कूट घालायचा आणि छान अशी उकळू द्यायची आणि लागेल तेवढं मीठ त्याच्यामध्ये पुन्हा घातलं. छान अशी मिक्स करून घेतली आणि नेहमीप्रमाणे छोट्या गॅसवर ठेवून दिली, जेणेकरून मंद आचेवर भाजी छान शिजेल आणि एका बाजूला माझ्या भाकरी होतील. या पद्धतीने आता 6 ते 7 मिनटानंतर बघा सगळं तेल छान सुटून आलं आहे, डाळही बऱ्यापैकी शिजली आणि भाजी पण बऱ्यापैकी मऊ झाली. तरी अजून छान मऊ शिजायला पाहिजे, म्हणून मी एक अजून 2 ते 3 मिनटं त्याला पुन्हा झाकण घालून ठेवून दिलं. तोपर्यंत माझ्या भाकरी झाल्या. तुपाची रोटी त्याच्यावर ठेवून दिली, तूप विरघळत होतं खिचडीवर टाकायसाठी आणि बघा कशी लोण्यासारखी मस्त भाजी शिजली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही कसं करतात ते मला सांगा.